लाडक्या बहीण योजना, लाडक्या बहिणींची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं. आदिती तटकरे ऑन लाडकी बहीण योजना विल ॲप्लिकेशन रिस्टार्ट अपडेट. लाडकी बहीण योजनेत अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार की नाही, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात आहेत. आता याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. आता मंत्री आदिती तटकरे यांनी नवीन अर्ज प्रक्रियेबाबत लाडक्या बहिणींना आणि प्रसार माध्यमांना नेमकी काय माहिती दिली ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर संपूर्ण माहिती काय आहे जाणून घेऊ. तत्पूर्वी बहिणींच्या काही कमेंट आपण येथे पाहूया, जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेन. तुम्हालाही काही शंका असल्यास तुम्ही देखील कमेंट करून विचारू शकता. आता ही कमेंट आहे कविता गोसावी या बहिणीची. काय म्हणत आहेत पहा. ई-केवायसी केली नाही म्हणून जानेवारीपासून हप्ते बंद झाले का? तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे होय. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल किंवा ती चुकीच्या पद्धतीने केली असेल तरी त्यामुळे तुमचे हप्ते बंद झाले आहेत, किंवा तुम्ही फेर तपासणीमध्ये बसत नसाल, तुम्ही सुरुवातीला चुकीची माहिती प्रोव्हाइड केली असेल, म्हणजे योजनेच्या फॉर्ममध्ये भरली असेल, त्यामुळे देखील तुमचे हप्ते बंद होऊ शकतात. त्यावर उपाय एकच. जर तुम्ही पात्र असाल आणि तुमची ई-केवायसी चुकीच्या पद्धतीने झाली असेल तर ती 30 एप्रिलच्या आधी दुरुस्ती करून घ्या, जेणेकरून पुढील हप्ते तुम्हाला मिळू शकतील. आता येथे दुसरी कमेंट पहा काय आहे. ही कमेंट मनीषा यांनी केली आहे. पाहू शकता. नवीन बहिणींना अर्ज करायला सांगा सरकारला. तर नवीन अर्जाबाबत माननीय मंत्री आदितीताई काय म्हणाल्या ते तुम्हीच या व्हिडिओच्या माध्यमातून पहा, जेणेकरून तुमच्या सर्व शंका दूर होतील. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती. अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार का? आदिती तटकरेंनी दिली माहिती. आता लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेतून जवळपास 68 लाख महिलांचा लाभ बंद केला आहे. या महिला निकषात बसत नाहीये. काही महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. ई-केवायसीचा प्रश्न असतानाच आता नवीन आर्थिक वर्षात महिलांना पुन्हा एकदा अर्ज भरण्याची संधी मिळणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. लाडक्या बहिणींना पुन्हा अर्ज करता येणार? लाडकी बहीण योजना विल रजिस्ट्रेशन रिस्टार्ट. लाडकी बहीण योजनेचे काही निकष आहेत. यामध्ये वयोमर्यादेची अट आहे. दरम्यान जेव्हा लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाली होती तेव्हा अनेक महिलांचे वय 21 पेक्षा कमी होते. त्यानंतर अनेक महिला वयोमर्यादेत बसल्या, परंतु तोपर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन संपली होती. त्यामुळे नव्याने वयोमर्यादेत असलेल्या महिलांना लाभ मिळत नाहीये. यामुळे आता पुन्हा नव्याने नोंदणी सुरू होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. आता यावर आदितीताई नेमकं काय म्हणाल्यात पहा. आदिती तटकरेंनी ई-केवायसीच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीबाबत माहिती दिली आहे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असं आवाहन त्यांनी महिलांना केलं आहे. यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याचाच अर्थ असा की या योजनेत आता कोणीही अर्ज करू शकत नाही. अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. आदितीताई काय म्हणाल्यात त्या पुढे जाऊन. पण तत्पूर्वी येथे एक गोष्ट लक्षात घ्या. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका, कारण आत्ताच जळगावमधील घटना आपणाला माहीत आहे. एका बहिणीला ई-केवायसी करून देतो असे सांगून तिचा गैरफायदा घेण्याचा एका इसमाद्वारे प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे तुम्ही येथे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण नवीन ई-केवायसी प्रक्रिया चालू झालेली नाही आणि त्याबद्दलची कोणत्याही प्रकारची अपडेट देखील आली नाही. पुढे आदितीताई काय म्हणाल्यात पहा. ई-केवायसीमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थीची आवश्यकता नाहीये, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली. त्यामुळे पहा, सध्या तरी तुम्ही फक्त तुमची ई-केवायसी दुरुस्ती करू शकता. नव्याने ई-केवायसी करण्याचं कोणतेही ऑप्शन सध्या तरी आलेले नाही. याबद्दल कोणत्याही प्रकारची नवीन अपडेट असल्यास तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. धन्यवाद.